साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। महर्षी मार्कंडे महामुनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन होण्यासाठी पद्मशाली समाज बांधवांची बैठक संपन्न। पद्मशाली समाजातील गरीब गरजू घटक अत्यंत खडतर अवस्थेत असून त्यांना सुस्थितीत आणून त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी आर्थिक महामंडळाशिवाय पर्याय नाही या भूमिकेवर एकमत होऊन समाज बांधवांनी आपले मते व्यक्त करताना विविध भागात असलेल्या समाजाला महामंडळाबाबत जागृत करावी, सह्याची मोहीम राबवावी, स्टिकर पॉम्पलेटद्वारे समाजातील सर्व घटकापर्यंत माहिती पोहोचवावी, समाजातील सर्व घटनांना एकत्रित करून समाजाची एकता व ताकद निर्माण करून शासनास निवेदन आंदोलन माध्यमातून महामंडळ देण्यासाठी भाग पाडावे, कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता समाजाच्या विकासासाठी संघर्ष करण्याची सुद्धा तयारी ठेवावी अशी भूमिका मांडली। या बैठकीत श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, प्राध्यापक विठ्ठल वंगा, निवृत्ती पोलीस निरीक्षक बाबू गंधमल, गणेश पेनगोंडा, सुकुमार सिद्धम यांच्यासह आदी उपस्थित होते। आर्थिक विकास महामंडळ तयार होण्यासाठी आज रविवार दिनांक 20/8/23 रोजी राम मंदिर येथे 10:30 वाजता संपन्न झाले। या सभेमध्ये विविध मान्यवरांनी, समाजातील सर्व बांधवांनी आपापले विचार त्यांनी मांडलेले आहेत। पहिल्यांदा आपले ज्येष्ठ नेते गौरीशंकर कोंडा सरांनी प्रत्येक या समाजाला कुठल्या प्रकारचे फायदे होणार आहेत या संदर्भात त्यांनी सविस्तर अशी प्रस्तावना आपल्याकडे त्यांनी सादर केलेली आहे आणि त्यांनी त्या निवेदनामध्ये असं म्हणलं आहे, प्रत्येक समाज बांधवांनी यामध्ये सहभागी आवश्यक आहे। वैकुंठम जडल यांनी आपण स्वाक्षरी मोहीम प्रत्येक विभागामध्ये आपण स्वाक्षरी मोहीम राबवली पाहिजे आणि ती कमीत कमी 1 महिनाभर चालली पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केले। विठ्ठल वंगा सरांनी प्रथम आपल्या समाजाला याची कल्पना द्या, म्हणजे याचे फायदे काय त्यांना मिळू द्या, म्हणजे त्या संदर्भामध्ये सरांनी मांडले। व्यंकटेश वत्सा सरांनी ज्ञाती संस्थेला असं याबद्दल तुम्ही ठराव करावा असं म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं। विठ्ठल सरांनी, वंगा सरांनी महाराष्ट्रातील जेवढे ज्ञाती संस्था आहेत त्यांनासुद्धा आपण त्यांना पत्र पाठवावं, त्यांनीसुद्धा निवेदन तयार करावं आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाने आणि संबंधित खात्याकडे ते पाठवावं म्हणून त्यांनीसुद्धा त्यांची सूचना मांडलेली आहे। सुकुमार सिद्धम सरांनी संघर्ष करावा लागेल, आपल्याला ठराव करून चालणार नाही आहे, अनेक वेळा आपल्या बैठकी झाल्या पाहिजेत, जनजागृती झाली पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं।